संदीप पुतर्डे साहेब आहे यांचे आम्ही लय फॅन आहे मोठे. जुन्नर तालुक्यात आम्ही तुमच्यामुळे हिंडलेलो आहे जागी. आणि दादाला आम्ही पण वेळा बघितलं, म्हणजे तुमचं नाव आहे ना यांच्या चॅनल बघितलेलं आम्ही. तुमची एक 1 मिलियन व्हिडिओ होती. आजोबांच्या नावाने ना फाउंडेशन आहे कैलासवासी सयाजी बाबूराव काळुके सोशल फाउंडेशन. याच्या मार्फत ना आम्ही आणलाय ना मदत करणार आहे. मुलगा 8वीला आहे ना, अथर्व. 8वीचा रिझल्ट ओके, 87% आणि हा मुलीचा रिझल्ट आहे का? काय ना आर्या किती पर्सेंटेज? 92.17. शिवाई न्यूज चॅनल नाही का संदीप उतरडेंची, त्यावेळेस त्यांनी त्या बातमीमध्ये ना एक विधवा महिला दाखवली होती. आणि ते विधवा महिलेचे ना राहुल वाईट परिस्थिती आहे. भेटून पण वारं भेटतात आपल्याला. जाऊ भाऊ ना, आता लय उशीर झाला, आम्ही बराच वेळ थांबलो होतो इथं. या आमच्या इकडं आल्यावर. जे लोक तुम्हाला मदत करतात ना त्यांची मदत घ्या, आणि जे तुमचं होईन तेव्हा होईन. पण तुमचं निदान तुमच्या मुलांचं आणि तुमचं चालू तर राहील. ते पैसे नाही घेते, मी त्यांना रिक्वेस्ट करतो पैसे घ्या, पण तुम्ही नाही सर, माझं जे हक्काचं आहे ना मला ते पाहिजे. नाव संस्था आहे, आम्ही काय करतो सोशल वर्क करतो. आणि माझा यूट्यूबचा इंस्टाग्रामचा कुठला रेव्हेन्यू असतो ना तो 50% मी सोशल वर्कला दान करतो. ते जवळपास आहे ना 4-5 हजार गाडा असतील, आणि त्याच्या पाठीमागे एक जण जर पकडलं ना तरी 7-8 हजार लोक जमा होतील. आणि अशा लोकांना मदत करायसाठी ना जर 100-100 रुपये जर काढले ना या लोकांची लय मदत होईल. कवर गाडा करणार. समाज पण बघितलं पाहिजे आणि समाजात असे वास्तव. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 9:30 वाजलेत बरोबर. आम्ही इथं तुलसीला नाश्ता गेला संतोष शेटन. मी बघितलेली मी एक शिवाई न्यूज चॅनल आहे नाही का, त्यांनी एक न्यूज दाखवली होती राव. आता त्यांची न्यूज लय मोठी नाही का, ते सांगण्यात अख्खा व्हिडिओ जाईन माझा. तुम्हाला आहे ना मी जे लिंक पण पाठवून ती न्यूजची, तुम्ही ते चेक करू शकता नाही का. तर आम्ही ना नारायणगावमध्ये ना बेल्ले आहे, ते बेल्ले बाजार नाही का, ते बेल्ले बाजार थोडं पुढं गाव आहे ते. एक्झॅक्ट मला माहीत नाही. एक बातमी बघितलेली शिवाई न्यूज चॅनल नाही का संदीप उतरडेंची, त्यावेळेस त्यांनी त्या बातमीमध्ये ना एक विधवा महिला दाखवली होती. आणि ते विधवा महिलेचे ना राव लय वाईट परिस्थिती आहे, अतिशय भयानक राव. त्याचे 2 पोरं आहेत, ते 2 LICचे पैसे त्यांच्या रक्तातल्या नात्यातल्या लोकांनी खाल्ल्यात. त्या रक्तातली त्यांची 2 पोरं आहे, त्यांना 90-92% मार्क आहे राव. लिटरली राव. एक बाई काय करेन राव, किती सांभाळ करेन यांचा. घर बीर दाखवलं त्यांनी, ते संदीप उतरडेंनी पूर्णाची बातमी केली राव. लय वाईट वाटलं रेड्या. 3 दिवस आधी बातमी बघितलेली. नेमकं काय आलं माहिती का, आज रानात जायचं होतं पेरायला प्लस खेडेकर आलं त्या दिवशी जाता नाही आलं. मग आज आम्ही चाललोय तिकडं नारायणगाव मार्ग तिकडं. आम्ही ना आमचे आजोबा आहे, आमची संस्था आहे कैलासवासी सयाजी बाबूराव काळुके सोशल फाउंडेशन. त्याच्यामार्फत ना आम्ही ना थोडं आर्थिक सहाय्य देणार आहे. आणि मी अपील करतो अखिल भारतीय बैलगाडा संघटना म्हणा, अनेक बैलगाड्यावाली त्यांचे फॉलोअर त्यांना की अशा लोकांना आहे ना खरं मदत करा. फुल कर सांगा काकांना लावच द्या. एकदा वाजल्यात, ल झोप आलती राव. तर मी रेड बुल पेलो तर कळम फाटं थांबलोय, डिझेल टाकला आम्ही. रात्री 2 झोपलोय मी. आणि थोडा वेळ थांबू इथं जाऊ लगेच. बसलो होतो आम्ही, आपले सबस्क्रायबर बैलावाली भेटली. हे बालेराव आहे तुम्ही? दोघं बालेराव आहे का? खैरे. मग तुम्ही तिथलेच ना? ते आपल्या बालेराव साहेबांनी तिथलेच आहे तुम्ही, बुत्याची तिथले. मग बांट्याचा भाऊ होता ना तिथं तालमीत, बालेराव साहेबांच्या पुतण्या होता का? आणि बसलो होतो निवांत. यांनी आम्हाला ओळखलं. मी आता इंस्टाग्रामला लाईव्ह आलतो की ना आपल्या पट्ट्यातले, आम्ही नारायणगावला आलोय ना, त्या पट्ट्यातले कोणी 3 नाही का भेटतील. भारी वाटतं बघून भेटून पण वारं भेटतात आपल्याला. जाऊ भाऊ ना, आता लय उशीर झाला, आम्ही बराच वेळ थांबलो होतो इथं. या आमच्या इकडं आल्यावर. संतोष किती किलोमीटर आहे आता इथून? आहे ना आनेगाव जवळपास 45 किलोमीटर दाखवते. इथं निवांत बसलो होतो, ही नेमकी सापडली. अरे कोणत्या कोपऱ्यातून बघितलं आपल्याला?
मी ऑनलाईन येतोय म्हणते इंस्टाग्रामवाल्याला ज्यांनी डायरेक्ट ऑफलाईनच धरले. ज्या एरिया मधले त्यांनी ऑफलाईन पकडला आम्हाला. पण भारी वाटतं लोक अशी कमीत कमी आपल्याला रिस्पेक्ट देतात रे. आता यांचं आपलं काय संबंध आहो घेणं देणं नाही आपलं यांचं. आणि गावात पोहोचलोय. इथे नाही का लोकल माणसाला विचारलो आम्ही, त्या महिला कुठं राहतात नाही का, त्यांनी आम्हाला सांगितलं थोडं पुढं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी जाऊन विचारा. त्यांनी जो रोड सांगितले यांना म्हणले ते म्हणले आम्हाला समजणार नाही, ते जाऊन मंदिरावर जाऊन विचारलं ना समजून आपल्याला सांगतील. तर जुनी घर आहे रे इथं अजून, वाडा टाईप आहे. तर मंदिर बघ संतोष सेठ. तीन दिवस आधी ना मी ना शिवाय न्यूज चॅनल आहे त्यांच्या आहे ना बातमी बघितली होती. त्यांचे पत्रकार आहे संदीप उतरडे, त्यांनी एक बातमी दाखवली होती. आणे गावातील एक विधवा महिला आहे, त्यांना त्यांच्या रक्तातील नातेवाईकांनी ना लय फसवलंय आणि त्यांचं आर्थिक नुकसान झालंय नाही का. आता ते कुणाच केलंय मला सांगण्यात काही अर्थ नाही का. तुम्हाला मी त्यांची न्यूज आहे ना, त्यांची न्यूजचं मी तुम्हाला लिंक टाकेन, तुम्ही न्यूज पण बघा ती नाही का. तुम्हाला समजन पूर्ण, म्हणजे सिनियर समजन पूर्ण. कुठलं मागले घर आहे ना, समोरचं घर म्हणलं ना ते. यांच्या गावात नेमकी आरती चालू आहे. हे बाबा म्हणतात कदाचित त्या आरतीला गेले असते तर 5-10 मिनिट थांबा ते येतील. आता आम्ही इथं त्यांची वाट बघत थांबतो. पहिले बघू घरी आहे का. गाडीत लावतो एक सेकंड. आम्ही नेमकी गाडी लावली नाही ना, आम्हालाच भेटला इथं. त्यांनाच भेटायला आलतो आम्ही. ओके हेच आहे, हेच घर ना तुमचं. अरे तुमची मुलं शाळेत गेले का? शाळेत गेले. तुमच्या मुलं किती टक्के? 92 पॉईंट कितीतरी आहे. आणि मुलाला? मुलाला 87%. मुलगी आता 10वीला आहे आणि मुलगा 8वीला आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ना जे लोक तुम्हाला मदत करतात ना त्यांची मदत घ्या, आणि जे तुमचं होईन तेव्हा होईन, पण तुमचं निदान तुमच्या मुलांचं आणि तुमचं चालू तर राहील. ते पैसे नाही घेते, मी त्यांना रिक्वेस्ट करतो पैसे घ्या, पण तुम्ही नाही सर, माझं जे हक्काचं आहे ना मला ते पाहिजे. पण काय माहिती का, लोकांना तुम्हाला मदत करायची तुमच्या मुलांकडे बघून. आतापर्यंत तुम्हाला सांगते, तुम्हाला 8 वर्ष झाले. माझी मुलं आहे ना लहान होती, त्यांचा बाप वारला तेव्हापासून मी कष्ट करून वाढवले आतापर्यंत 9 वर्षापर्यंत. लय गरम होते हो. मग मी कष्ट एवढीच रूम तुमच्याकडे हो. आणि बाजूची नाही, ते त्या ज्यांनी पैसे घेतले त्यांचे म्हणजे तुमचे कोण आहे ते? सक्के चुलत दिरे. मी आता लढत राहणार, फक्त जोपर्यंत भेटत नाही माझं तोपर्यंत मी लढणार. तुमचं दाखवता का मला ते मुलीचं? काय मला ते अक्षर दाखवायचं आहे मला. अक्षर म्हणजे ज्या समाजात आपण राहतोय ना त्या समाजातलं वास्तव दाखवून ते संदीप उजरडे दाखवता येते राव. आता आम्ही 100 किलोमीटर आम्ही लांबून आलो, त्यांचे सोशल मीडिया बघूनच आलो. ते झालं, पण आता तीन शाळेत नाही लिखायची, ते दुसरे पुस्तक दाखवते. नाही ते अक्षर बघायचे ना, अक्षर दाखवलं की राव. मुलगा 8वीला आहे ना, अथर्व. 8वीचा रिझल्ट आहे ओके. त्याचा आणि 87%. हो. आणि हा मुलीचा रिझल्ट आहे का? हो. काय नाव आहे? आर्या. किती पर्सेंटेज? 92.17. तुम्ही आमच्याकडून मदत घ्या. नाही अहो आमचा एक मुलगा समजून घ्या, नाही आम्ही तुमच्या घरातले माझं नाही, माझं जे अधिकार आहे ना मला ते सगळ्यांनी मिळून द्या. पण सगळ्यांनी, आपला महाराष्ट्र काय बारीक नाहीये. तुम्ही आता घेऊन टाका आणि नंतर बघू आपण. मग वारंवार आपण तुम्ही आम्हाला कधी पण नाही करा. जरा एक मुलगा समजून घ्या आमच्याकडून तुम्ही. नाही, माझे पैसे काढून द्या मला. अहो हे घ्या. माझ्या कष्टाचं पंचीज नाही राहणार आणि कशाचंच नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण तुम्हाला ना तुमचं ते तेव्हा भेटन. संदीप उतरडेने तुमची बातमी केली ना, त्याचा इम्पॅक्ट एवढा झाला की आता बरेच लोक तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचली पण असन. आता आमच्या आजोबांचं फाउंडेशन आमच्याकडून थोडंसं घ्या, म्हणजे तुमचं थोडंफार चालन आणि तुमचे जे न्याय हक्कासाठी मानत राहील, लोक मदत करतात ना तुम्हाला, करत राहतील, भेटून जाईन ना. तुम्ही एवढे लांबून आले, मला असं म्हणायचंय, पण इथल्या लोकांनी कधी कदर नाही केली. इथल्या लोकांना मी सगळ्यांना पहिल्यापासून सांगितलं,
सगळ्यांना. पण लोक हसले माझ्यावरती. तुम्ही मला सांगा महिन्यामध्ये दुःख किती असतं. एखाद्यावर विश्वास ठेवला, ते पण घरातल्यावर ठेवला होता. लोकांनी त्या गोष्टीचा हसू केलं माझ्या. आता मी याच्या पलीकडे मी नाही काय बोलू शकत तुम्हाला. पण आणि आता पण मी न्याय मागाय गेले. बाहेरच्या लोकांना वाईट वाटलं, पण गावातल्या लोकांना ते हसू झालं. म्हणजे एखादी चूक होते माणसाकडून, आणि ते पण अशी जाणून बुजून नाही झाली का त्या दुःखामध्ये झाली, बाकी काही नाही झालं. ते मला काही माहित नव्हतं बँकेचं वगैरे, म्हणून मी विश्वास ठेवला, एवढंच झालं. लोणावळ्यात कुठं राहिलं तुम्ही पहिले? लोणावळ्यामध्ये एक डोंगरगाव म्हणून गाव आहे, तिथे राहत होतो. कुठं? इंडस्ट्री आहे तिथं. माहिती आहे आम्हाला, आम्ही तिथलेच आहे. तिथं कामाला होते ते माझे मिस्टर कंपनीमध्ये. बरं, कसं काय ते एक्सपायर झाले? कॅन्सर झाला होता त्यांना. माझे मिस्टर एक्सपायर झाले ना, तिथल्या लोणावळ्याच्या लोकांनी मला एवढी मदत केली सांगते. पर ओळखी नव्हत्या तरी पण त्या लोकांनी खूप मदत केली मला. करतात लोक मदत, काय नाही अडचण. आणि माझ्या घरच्यांनी मला फसवलंय. अहो चालतं ते, गाव पाठीमागे नाही तुमच्या, पण समाज पाठीमागे आहे ना. ज्या गावात उगो त्या गावात कदर नसते कुणाला. तुम्ही ना काळजी करू. आणि महाराजांच्या इथून आलेलो आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही आमच्या आईप्रमाणे. तुमची मुलगी शिकली, लोक इतकी मदत करतील की तुम्हाला मोठी बिल्डिंग RCC बांधून देतील. ते काय 5 लाख रुपये वाले तुम्ही, काय नाही, लय मोठी गोष्ट नाही. त्या जवळपास आहे ना 4-5 हजार गाडा असतील, आणि त्याच्या पाठीमागे एक जण जर पकडलं ना तरी 7-8 हजार लोक जमा होतील. आणि अशा लोकांना मदत करायसाठी ना, जर 100-100 रुपये जर काढले ना, या लोकांची लय मदत होईल. कवर गाडा करणार. समाज पण बघितलं पाहिजे, आणि समाजात असं वास्तव आहे. पाय नाही करावं. नारायणगावाला तुम्हाला तर काय जायचं किंवा काय काम? संदर्भातच बोलवले सर. कोणी? चौकीवाल्यांनी? नाही, आपले वाजगे साहेब आहेत ना, वाजगे. हा, वाजगे, त्यांनी बोलवले. ते तुमच्या इथले पुढारी आहे जरा? नाही, तिकडचे माझ्या माहेरचे. हा, म्हणजे ही गोष्ट माझे क्लासमेट आहेत ना शाळेतले. वाजगे? नाही, मग म्हणजे उतरडे माझे म्हणजे क्लासमेट होते ना. बरं. आमच्या ग्रुप वरती कळलं. बरं. मग ते वाजगे साहेबांकडे गेले ट्युशन सर्व. हम्म. त्यांना सर्व सांगितलं. आता ते पोरं आणि वाजगे साहेब सगळे पळतायत त्याच्यासाठी. 2000 years later. संदीप उतरडे साहेब आहे, यांचे आम्ही लय फॅन आहे मोठे. जुन्नर तालुक्यात आम्ही तुमच्यामुळे हिंडलेलो आहे जागी. आणि दादाला आम्ही पण लेवळा बघितलं. म्हणजे तुमचं नाव आहे ना, यांच्या चॅनल बघितलेलं आम्ही. तुमची एक 1 मिलियन व्हिडिओ होती. तुम्ही 2 भावांची भांडणं सोडत होते. नाही यांना बी ना असं हे ते लोकांचे प्रश्न सोडवायला वगैरे आणत पहिले गावात आमदार खासदारापेक्षा भाऊंच पण संदीप उतरडे तुम्हाला सांगू खोटं वाटतं ना, आमच्या इथले जेवढे बैलगाड्यावाली ना तेवढे संदीप उतरडेला फॉलो करतात. संदीप उतरडे काम म्हणजे तुमच्या इथं कुणी असं, पण संदीप उतरडे मोठा माणूस आहे. सुरज भाऊ मी शक्यतो आहे ना जास्त आमदार भाऊ. पण हे बघा, नाही, बातम्या जर पाहिजे असेल ना, जे सखोल एकदम, जे वस्तुस्थिती आणि जे समाजाचं वास्तव आहे ते खरं दाखवतात. रात्री आमच्या आहे ना वडील आई जरा रडत होते, ते लय बेकार वाटलं. म्हणजे ही परिस्थिती ना कुणा यावा नाही. काळुके साहेब तुमचं लय बेकार. नितीन काळोखे आमचं नाव. नितीन काळुके साहेब देवरून आले. ती जी नाव संस्था आहे. आम्ही काय करतो, सोशल वर्क करतो. आणि माझा यूट्यूबचा इंस्टाग्रामचा कुठला रेव्हेन्यू असतो ना, तो 50% मी सोशल वर्कला दान करतो. पण ते तुमच्या मार्फत ते आम्हाला माणसं भेटले, मग आम्ही तिकडे गेलो त्यांना भेटायला. तिकडं आणि त्यांनी यांचं नाव सांगितलं. मग यांचं नाव सांगितलं, म्हटलं अरे तुम्ही गावणार मग इथं. मग आता यांचं बघून म्हटलं लय वेळ लागेल राव. मी गेलो निघून. मग तुम्हाला फोन केला, पण मनसरला परत आलो आम्ही. तुम्ही लगेच, मी म्हटलं तुम्ही या आपल्याला भेटायचं, तुम्ही लगेच आले. आमच्याकडे एक वासरून एक गोडा आहे. घोडा? गोडी. आणि तुम्ही आपला बैलगाडा प्रेमी? बैलगाडी, आणि आम्ही जरा शेतकरी आहे. आणि आपल्या आजी आजोबाच्या कृपेने आपलं. पण आता देऊ सारख्या आता शहरीकरण होते तरी पण तुम्ही शेती टिकवली. आपल्याकडे 3 एकर क्षेत्र आहे. पण तुम्ही टिकवली. बाकीचं डेव्हलपिंग वगैरे काय नाही का? चाललंय आपलं थोडं. पण शेती आहे. मग तुम्ही आमच्याकडे आले, माझा नंबर घ्या, मला नंबर द्या. आमच्याकडे आले, जायचं नाही घरी. जेवल्याशिवाय जायचं नाही. ठीक आहे चालतं. तुम्ही पण. बाकी सगळे हे स्पेशली ना यांचे ना क्लासमेट आहे 1-2, आणि ते 3रे दादा.
त्यांना मदत केली यांनी राव, त्यांनी मला नाही, सांगितलं. मदत तेव्हा संदीप भाऊमुळं मग आमची मदत नाही, आम्ही सुरेश भाऊ आम्ही काहीच मदत केली नाही. ते सुरेश भाऊला आम्ही सांगितलं बा तुम्ही करा. त्यांना भेटलो, लय भारी वाटलं राव. जुन्नर तालुक्यातला मी तो म्हणतो खरा सच्चा माणूस आहे. आणि मी आतापर्यंत बैठला सगळ्या भारी पत्रकार, आपल्याला आवडला राव तो माणूस. मी पहिले पण त्यांना फोन केले ते बरं का, पण त्यांना वाटलं असेल, त्यांना मला वाटतं किती फोन असेल रे, आता मलाच एवढं DM तर त्यांना किती येत असेल. ते कुणाकुणाचं रिप्लाय देणार, कुणाकुणाला बोलणार. आता आम्ही खेडमध्ये पोचलो आहे, चहा घेतला इथं. इथं लास्ट आमचं रोड जेवण इथं खेडमध्ये, इथं चहा घेतला. आता घरी निघालो 4:30 वाजल्यात. 1 तासभरात आमचं अराउंडिंग टाईम दाखवते.